पाटील यांच्या हातात दिलेली होती. सध्या आपल्या सोबत सुजय दादा आहेत. काय सांगाल दादा की बऱ्यापैकी नगर जिल्ह्यामध्ये महायुतीला यश आलेलं आहे? मला सर्वात प्रथम आज शिर्डीमध्ये आभार मानायचे सगळ्या मतदारांचे, आमच्या माता भगिनींचे, सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक आज जेव्हा एकत्रित येतात तेव्हा असा निकाल लागतो. शिर्डीच्या इतिहासामध्ये अनेक वर्ष आम्ही राजकारण केलं, पण कधीही 10 नगरसेवकाच्या पुढे आमची बेरीज जनतेने जाऊ दिली नव्हती. यावेळेस 23 पैकी 20 जागा या महायुतीला मिळाल्या. हा यश आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. हे यश दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आहे आणि सगळ्यात मोठा वाटा यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक झाली त्यांचं आहे. आज हे शिर्डीच्या जनतेने सिद्ध केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे विखे पाटील परिवाराला सोडणार नाही. कामं होतील, थोडेफार मागं राहतील, पण कामं करू शकतात फक्त साहेबच, ही भूमिका या मतदानातून दाखवली गेली. आणि परत एकदा 25 वर्षाची परंपरा अखंडित राहता हे आता 30वं वर्ष आहे. जेव्हा शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषद जरी झाली तरी जनतेने विखे पाटील परिवाराला सोडलं नाही. महायुतीमध्ये सगळे आमचे ताकदीने सगळे संघटनेचे माणसं पळाले. आज नगरसेवक किंवा नगराध्यक्ष एकट्याच्या मागे होत नाही. त्या मागं उभी राहिलेली सगळी संघटना, सगळे युवक, सगळे मुलं, महिला, आमचे कार्यकर्ते ज्यांनी त्याग केला, जे थांबले, असे सगळ्या लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे प्रेम फार मोठी जबाबदारी देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे राजकारणामध्ये सिद्ध झालं की गोड बोलून मतं मिळत नाहीत, कडू बोलणाऱ्या माणसाला पण मतं मिळतात. याचं जिवंत उदाहरण डॉक्टर सुजय विखे पाटील आहे. आम्ही कडू बोललो पण सत्य बोललो, कारण की कडू जरी लोकांना लागत होतं तरी सुद्धा खरं जे मी लोकांना ही भावना जाणवली की हा मुलगा भाषणामध्ये काही जरी बोलत असेल तरी आमच्या मुली सुरक्षित हाच ठेवू शकतो, ही भावना लोकांमध्ये पोहोचवण्यामध्ये आमचे कार्यकर्ते यशस्वी झाले. आणि महायुतीचं जे काही सरकार, त्यांचे कामं, असं सगळ्यांची बेरीज जुळून आज ही अभूतपूर्व सत्ता आम्हाला मिळाली. नेवाशामध्ये संगमनेरमध्ये परिस्थिती वेगळी होती. त्याच्यामध्ये अनेक गणित बदलले, अनेक गणित, काही निर्णय त्या कालावधीमध्ये, त्या निर्णय मागच्या याच्यामध्ये चुकलेली आहेत. ठीक आहे, आपण संगमनेरमध्ये अपयशी झालो, काही हरकत नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अधिक ताकदीने महायुती तिथं उभारेल. श्रीरामपूरची परिस्थिती अशी आहे की श्रीरामपूरमध्ये आम्हाला म्हणावं तितकी अपेक्षा होते. कदाचित जे मतदानाचा ट्रेंड पाहता जसा राहता आणि शिर्डीमध्ये मुस्लिम समाज एकतर्फी कमळाकडे वळाला, एकतर्फी, तसा श्रीरामपूरच्या मुस्लिम समाजाला वळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नाही. आणि तिथं पॅकेज घेऊ, टक्केवारी घेऊ, काँग्रेसचा डमी उमेदवार शिवसेनेचा उभा राहिल्यामुळे खरं हे पिसकटलं. नाहीतर एकाच एक मध्ये महायुतीचीच सरकारने भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष झाला असता. पण आम्ही खचणार नाही, पुढे ताकदीने उभं राहू आणि चांगल्या मताधिकारी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडू. म्हणजे एक वाटतं पाहिजे. तर आज आमच्या कार्यकर्त्यांनी गाडी सजवली आहे आणि हे प्रेम कमवावं लागतं. हे विकत घेतलं जाऊ शकत नाही कुठल्याही पैशाने. हे प्रेम होतं. आमचे अपक्ष निघालेले निवडून आलेले नगरसेवक पोपटराव, त्यांचा खर्च झाला नसल्यामुळे त्यांनी सगळा खर्च वाघामध्ये घातला आणि म्हणून त्यांनी वाघ करून आणलाय. पण राहत्यामध्ये देखील तुम्ही पहा, नगर अध्यक्षाचा उमेदवार 13,000 पडलेल्या मतापैकी 4,800 मताधिकारी निवडून येतो. हे आज या राहत्या तालुक्यामध्ये लोकांनी हे सिद्ध केलेलं आहे मतदानातून की तुम्ही काम करत राहा. कधी कधी मागं पुढे होत राहील पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आणि ही फार मोठी जबाबदारी आहे.